कृषी संस्कृतीमध्ये आजही बैलाला फार महत्त्व आहे। शेती कामात मदत करणाऱ्या बैलाला दरवर्षी बेंदूर सणानिमित्त पूजलं जातं। येत्या सोमवारी बेंदूर सण साजरा होणार असून त्यासाठी बाजारपेठेत मातीच्या आणि प्लास्टरच्या बैलांच्या मूर्ती आल्यात। तर बैलांना सजवण्यासाठी सुद्धा विविध प्रकारचं साहित्य पाहायला मिळतंय। वर्षभर शेतात काबाड कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या या खऱ्या मित्राला बेंदूर सणानिमित्त सजवलं जातं। भारत कृषी प्रधान देश आहे। आधुनिकतेचा वारं कितीही वाहत असलं तरी आजही शेतीचं महत्त्व कायम आहे। भारताच्या कृषी संस्कृतीत वृषभ राजाचं मोठं स्थान आहे, कारण शेतीसाठी आजही बैलाचा वापर होतो। त्यामुळेच शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बेंदूर सणालाही महत्त्व आहे। सोमवारी कर्नाटकी बेंदूर सण साजरा होईल। ग्रामीण भागात घरोघरी बैलाचं पूजन केलं जातं, तर शहरी भागात मातीच्या बैलांना पूजण्याची प्रथा आहे। पूर्वी कुंभार बांधवांनी हाताने तयार केलेले मातीचे बैल पूजले जायचे। आता मातीसह प्लास्टर ऑफ पॅरिस पासून साच्यातून बनवलेल्या बैलांच्या मूर्ती बाजारपेठेत आल्या आहेत। अत्यंत सुबक आकाराच्या आणि आकर्षक नक्षीकाम केलेल्या बैलाच्या मूर्ती सध्या पापाची तिकटी कुंभार गल्ली परिसरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। मातीच्या बैलांना 50 रुपये जोडी असा दर आहे, तर नक्षीदार बैलजोडी 40 रुपयांपासून अगदी 700 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे। दुसरीकडे पापाची तिकटी गंगावेश या परिसरातील अनेक दुकानांमध्ये बैलांना सजवण्याची साधनं आणि वस्तू पाहायला मिळतात। त्यामधील व्हरायटी पाहिल्यावर शहरी माणूस आश्चर्यचकित होईल। बैलांच्या गळ्यात बांधण्यासाठी घुंगरू, रंगीबेरंगी वेसण, शिंगांना लावण्यासाठी गोंडे आणि रिबीन, वेगवेगळ्या प्रकारचे छाप, पायात घालण्यासाठी तोडे, वेगवेगळे रंग, झूल अशी असंख्य साधनं बेंदूर सणानिमित्त सध्या बाजारात उपलब्ध झाली आहेत। हौशी पशुपालक आवर्जून हे साहित्य खरेदी करण्यासाठी येत आहेत।